So dear students, now today we start the next section of this superconductivity London's equation. Now we'll see what is this London's equation. In 1935, we can say that the scientist F. London and H. London, these London brothers, shortly it is called as, they derived this equation and they put forth the new concept of the superconductivity. So for that purpose they used the electrodynamic equations to explain the phenomena of superconductivity. 1935 मध्ये एफ लंडन आणि एच लंडन हे दोन लंडन ब्रदर्स यांनी हे एक थिअरी they discovered a theory to explain the phenomena of superconductivity. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, लंडनची दोन इक्वेशन्स त्यांनी दोन इक्वेशन्स त्यांनी लंडनची नाही दोन इक्वेशन्स त्यांनी डिराईव्ह केली, कॉल्ड लंडन्स फर्स्ट इक्वेशन अँड लंडन्स सेकंड इक्वेशन. मग त्यासाठी त्यांनी काय केलं सांगितलं की एव्हरी मेटल कन्सिस्ट ऑफ टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉन. ही लंडन थिअरी आहे की अकॉर्डिंग टू देम every metal or every conductor consists of two types of electrons. One called as normal electrons and second is super electrons. तर कुठल्याही नॉर्मल कंडक्टरमध्ये हे दोन टाईप ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, एक नॉर्मल इलेक्ट्रॉन्स असतात आणि सुपर इलेक्ट्रॉन्स असतात. आता समजा कुठले आता ऑर्डिनरी मेटल घेतलं, आयर्न घेतला, कॉपर घेतला, हे ऑर्डिनरी टेम्परेचरला आताच्या रूम टेम्परेचरला त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, नो डाऊट. बट व्हॉट हॅपन इन दिस ॲट नॉर्मल टेम्परेचर द मेजॉरिटी ऑफ द नॉर्मल इलेक्ट्रॉन्स आर लार्ज दॅन दॅट ऑफ सुपर इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळे ते त्या कंडक्टरमध्ये जे करंट फ्लो होतो त्या इलेक्ट्रॉन्स नॉर्मल इलेक्ट्रॉन्समुळे फ्लो होतो. बट सो वी कॅन से दॅट वेन इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ दॅट कंडक्टर देन व्हॉट हॅपन द नॉर्मल इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस अँड सुपर इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. जसं तुम्ही टेम्परेचर वाढवत जाल त्या कंडक्टरचं तर नॉर्मल इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आणि सुपर इलेक्ट्रॉनची संख्या कमी होत जाते. तेच उलटं होतं. समजा तुम्ही टेम्परेचर रिड्यूस्ड, सपोज इफ यू रिड्यूस्ड द टेम्परेचर ऑफ दॅट मेटल देन व्हॉट हॅपन द नंबर ऑफ सुपर इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस while number of normal electron decreases. And London theory says that at the 0 degree Kelvin temperature the normal electron becomes 0 number and all the electrons are in the superconductor are super electrons. जर तुम्ही 0 डिग्री केल्विन टेम्परेचरला घेतला तर तो कंडक्टर नॉर्मल कंडक्टर जो असतो तो सुपर कंडक्टरमध्ये डिवाइड झाला असतो अँड दॅट सुपर कंडक्टर कन्सिस्ट ऑफ ऑल सुपर इलेक्ट्रॉन्स ओनली. नॉर्मल इलेक्ट्रॉन 0 होतात. सो दिस इज ॲक्च्युअली मेन्स थेरी अँड टू एक्सप्लेन धिस he derived the two equation, that is derivation of London's first equation and second London's second equation. तर समजा तुम्हाला एफ लंडन आणि एच लंडन हे दोन लंडन भावाभावानी मिळून ही थिअरी डिराईव्ह केली. ही थिअरी सांगते की प्रत्येक मेटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स, दोन टाईप ऑफ दोन वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन्स असतात. एक म्हणजे सुपर इलेक्ट्रॉन्स आणि दुसरं नॉर्मल इलेक्ट्रॉन्स. फक्त आता ऑर्डिनरी टेम्परेचर नॉर्मल इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते, पण ते जर तुम्ही त्या मेटलचं टेम्परेचर कमी करत आणलं तर सुपर इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आणि ॲट 0 डिग्री केल्विन टेम्परेचर सगळे सुपर इलेक्ट्रॉन्स असतात त्या कंडक्टरमध्ये. सो दिस इज नथिंग बट नाउ विल डिराईव्ह. सो विल सी द डेरिवेशन ऑफ लंडन्स इक्वेशन. सो आय राईट हिअर derivation of London's equation.
So we'll derive this London's equation. For that we consider the cylindrical specimen of this सुपरकंडक्टर. आता सुपरकंडक्टर म्हणूया, त्यात सगळे सुपर इलेक्ट्रॉन्सच आहेत. मी सांगितलं की सुपरकंडक्टर कन्सिस्ट ऑफ सुपर इलेक्ट्रॉन्स. सो this is the cylindrical specimen of a superconductor, and let it contains ns be the number of super electrons per unit volume. So here I will write here it consists of ns be the number of super electrons per unit volume. So this is, and let this specimen is kept under the electric field of intensity E. त्या दोन्ही टोकाला आपण बॅटरी जोडली म्हणजे वी हॅव अप्लाइड द इलेक्ट्रिक फील्ड ई. बरोबर आहे का ते, आहे की नाही? सो वी कॅन से दॅट लेट इलेक्ट्रिक फील्ड ई इज अप्लाइड ऑन दिस कंडक्टर ॲज शोन इन दिस. म्हणजे काय इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइड म्हणजे काय केलं, त्याचं एक पॉझिटिव्ह एंड ऑफ द बॅटरी जोडलं निगेटिव्ह आणि त्याचा एम एफ ई एवढं अप्लाय केलेलं आहे. सो वी कॅन से दॅट बाय डेफिनेशन द फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट electron is equal to, so this is F equal to minus E into E by definition. Electric intensity E is equal to force per unit charge F upon Q. आधी तर चार्ज कुठला आहे, मायनस ई आहे, इलेक्ट्रॉनिक चार्ज. सो F equal to minus E into capital E. So this is electronic charge. So this is a force acting. So we can put this is equation 1. Now suppose these super electrons with the velocity of the super electrons is Vs. आपण Vs म्हणूया. So this is we can, and let m be the mass of them. So can I write like this? Force acting F equal to mass into acceleration. बरोबर आहे, F into A. And that is m, rate of change of velocity, dvs by dt. So F equal to m into dvs by dt. So this is your equation 2, and just you equate equation 1 and 2. So we can write like this: m dvs by dt equal to minus E upon E, and we can write like this: dvs by dt equal to minus E upon E upon m. So this is the, we have derived the value. So we can put like this is equation 3. Now we can define the new term, that is current density. So this is equation 3. So I can score out all this. So this is dvs by dt is equal to minus. आपण नवीन टर्म काढूया की आता करंट फ्लो होतो आहे की नाही, मग तिथं करंट डेन्सिटी असणार आहे, and that current density is given by definition Js is equal to number of electron per unit volume, that is Ns. Again we can say that is electronic charge NsE and into velocity of that super electron Vs, and since E is negative so we can put minus NsEVs. So Js equal to minus NsEVs is nothing but the current density. This is by definition, just you have learned right from 11th and 12th standard. And so therefore we differentiate this equation with respect to time at both. So we can write like this: dgs by dt equal to, आता minus NsE एक constant quantity है, so we can write this dvs by dt. Just we will differentiate this current density, because current flow मध्ये current density असणार आहे,
अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग पर युनिट व्हॉल्यूम आणि डेरिव्हेशन तुम्ही ते लक्षात ठेवायचं. इट इज इन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम into the charge into velocity of that charge. So just you differentiate and then you substitute the value of dvs by dt in equation 4. So substituting value of equation dvs by dt in equation 4 we get so I can write this dgs by dt equal to minus NSE dvs by dt minus E upon small m, and therefore I can write like this dgs by dt equal to kind of minus plus in a NSE square E upon m. So this is called as London's first equation. Simple and easy. So this is equation 5u gives you the London's first equation. So equation 5u is called as London's first equation dgs by dt equal to NSE square. ns म्हणजे suffix number का रे. Okay, so this is at the suffix. ns is the number of ns e square e ns e square e upon m. So this is equation 5. Now look at the equation 5u. What you get? So I can write like this djs by dt equal to ns e square e upon m. So this is your equation 5u. From this equation you will get when e equal to 0 काय ना सांगा djs by dt equal to काय ना 0 बरोबर. So when e equal to 0 djs by dt equal to 0 and therefore js equal to constant. म्हणजे जरी तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड 0 जरी केली बॅटरी कट ऑफ जरी केली तर काय होतं की ह्याच्यात करंट डेन्सिटी असते, करंट फ्लो होत राहतो. आणि दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ अन सुपर कंडक्टर. नॉर्मल कंडक्टरमध्ये तसं होत नाही. बॅटरी तुम्ही काढून टाकली करंट फ्लो व्हायचं थांबला. इथं तसं नाही होत. If you made this E equal to 0, if you disconnect this circuit, then there will be the current flowing through the conductor, superconductor. So this is Js equal to constant. So this is equation 5u, which is nothing but the London's first equation. ही फार इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे Js equal to constant. बघा नॉर्मली बघा तुम्ही स्विच ऑफ आता समजा इथं लाईट लागली आहे, मी स्विच ऑफ केलं, करंट कट केला, करंट फ्लो व्हायचा बंद झाला. हे नॉर्मल कंडक्टरमध्ये. पण सुपर कंडक्टरमध्ये तसं होत नाही. व्हेन यू मेड द इलेक्ट्रिक फील्ड 0, व्हेन यू स्विच ऑफ द सर्किट, then there also will be the current density or current flow in the circuit. So this is London's first equation. Now we derive London's second equation. Now we have this property, that is, so from after here we have from London's first equation, that is, I will write here dj just I will write here djs by dt equal to ns e square e upon m. So this is just we have determined djs by dt equal to ns e square e upon m. Now we are going to use the Maxwell's equation in electrodynamics. Now according to Maxwell's equation is given by del cross E.
ते तुम्हाला झाले बघा इलेक्ट्रॉन इक्वल टू मायनस dou B by dou T, where B is the magnetic induction and E is the electric field. So del cross E is equal to minus dou B by dou T. Now we'll substitute this value of, now from this पहिल्यांदा आपण काय करूया, just we derive value of E. So therefore E equal to, हे असं करूया, E equal to m divided by ns E square into djs by dt. आणि नंतर आपण मॅक्सवेल्स इक्वेशन घेऊया की डेल क्रॉस E इक्वल टू मायनस डो बी बाय डो टी. हे झाले तुम्हाला एफ वाय बी एस एल आहे इक्वेशन. मॅक्सवेल सेकंड फर्स्ट इक्वेशन आहे डेल क्रॉस E इक्वल टू मायनस डो बी बाय डो टी. तुम्ही एफ वायचं पुस्तक त्यासाठी बघू शकता. फक्त वी आर युझिंग दॅट मॅक्सवेल्स इक्वेशन टू एक्सप्लेन दिस फिनॉमिना or to derive the London's second equation. So del cross E equal to minus dou B by dou T. Now you substitute the value of E from above equation. So you will get that is del cross. आता काय करूया आपण, m upon ns E square ही constant quantity या बाजूला काढूया. m upon ns E square आणि इथे लिहूया del क्रॉस djs by dt इक्वल टू मायनस डो बी बाय डो टी. फक्त आपण काय करू, ईची व्हॅल्यू टाकली इथं फक्त. सो डेल क्रॉस djs by dt इक्वल टू मायनस डो बी बाय डो टी. Now we take the line integral at both sides. So taking line integral or integrating at both sides असं म्हटलं चालेल, at both sides. So we can take the line integral, that is हे m ns E square हे कॉन्स्टंट आहे, डेल क्रॉस टाइम इंटिग्रल, सॉरी लाइन इंटिग्रल म्हणण्यापेक्षा आपण टाइम इंटिग्रल म्हणूया, दॅट इज djs by dt into dt with respect to time आहे ना, and that is equal at both sides, that is equal to integration of minus sign बाहेर काढा, minus dou b by dou t into dt. Now here we put the limitation. Now one thing is that before the application of the electric field, let B0 be the initial magnetic field acting on that specimen, and after application of the electric field, let it becomes capital B. So this is आपण काय म्हणू, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करायच्या अगोदर त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड किती होती सुपर कंडक्टरमध्ये B0, आणि ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर त्याची झाली B असं आपण करू. सो वी कॅन राईट लाईक दिस m अपॉन ns ई स्क्वेअर. आता डेल क्रॉस ह्याचं इंटिग्रेशन ना, डेल क्रॉस jsच येणार आहे, djs बाय dt इंटू dt js, आणि ह्याचं काय येणार आहे, दॅट इज इक्वल टू मायनस ह्याचं बीच येणार आहे b इंटिग्रल विदिन लिमिट b0 टू b असं येणार आहे. and therefore we can write this m ns e square del cross js equal to minus b minus b0. So b minus b0 is the integral. Now look at this figure, that is when at the initial condition according to Meissner's effect, त्या मायसनर इफेक्ट काय सांगतो की कुठली मॅग्नेटिक फील्ड नसते सुपर कंडक्टिंग स्टेजला, म्हणजे B0 इक्वल टू 0. सो वी कॅन असं लिहायचं अकॉर्डिंग टू मायसनर्स इफेक्ट. त्याला मेसनर्स इफेक्ट असं म्हणतात बरं का, मेसनर्स इफेक्ट B0 equal to 0 because initial magnetic field
in superconductor is 0. And therefore above equation becomes, so I will scroll out on this. M ns E square del cross Js equal to minus B. So this is equation. Del cross, so the second equation, and therefore we write so we can write like this: del cross Js equal to minus M into B ns E square minus M minus B, sorry मायनस एम नाही चुकलं माझं, काय करायला पाहिजे, मायनस बी एन एस ई स्क्वेअर अपॉन एम. This equation is called as London's second equation. So this is about London second equation. M divided by ns is square del cross js equal to minus b. अतिशय सोपी इक्वेशन्स आहेत, काही प्रॉब्लेम नाही. तसा सुपर कंडक्टर टॉपिक जर तुम्ही वाचायला जर घेतला तर तो सोपा बघा. तुम्ही पहिल्यापासून नोट्स बघा, फारसं अवघड वाटत नाही मला. BCS थिअरी वगैरे सगळं केलेलं आहे. आता फक्त आपलं एक लेक्चर राहिलेलं आहे, मग त्याला सिलेबस संपेल. सो दिस इज del cross js equal to minus bns e square upon m. So this is London's second equation. So today we stop here. Thank you.